सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमः आदेश. आज मार्गदर्शन महाराज करू इच्छितात, की गुरुचरित्र पारायण तुमचं जेव्हा पूर्ण होतं, सांगता होते, त्याच्यानंतर सवाष्ण ब्राह्मण जर तुम्हाला घालता येणार नसतील, घालणं जमत नसेल जेवायला, तर तुम्हाला जे दान आहे ते कोणाला द्यायचं? त्याच्यानंतर ते दान काय द्यायचं? कसं द्यायचं? याच्याबद्दल आज मार्गदर्शन आहे. तर चॅनलवर नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा अवश्य सबस्क्राईब करावे. म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपलं चॅनलचं नाव आहे दत्तछंद. म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, गुरुचरित्राबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, ही सगळी माहिती आपल्याला अवश्य मिळेल. तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, ही सगळ्यांना विनंती आहे. तर गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर जी सांगता होते, त्यावेळेला तुम्हाला जर सवाष्ण ब्राह्मण, आता सवाष्ण ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण आणि त्यांची पत्नी म्हणजे आपण म्हणतो सवाष्ण, ती असते सवाष्ण आणि ते असतात ब्राह्मण म्हणजे सवाष्ण ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ज्याची मुंज झालेली आहे, जे जानवं घालत असतात. ज्यांची मुंज झालेली आहे, जे असं जानवं घालतात. ज्यांना जानवं माहीत नाही ते दाखवतो. हे जानवं घालतात, ते ब्राह्मण असतात. ही ब्रह्मगाठ असते. जानवं जे घालतात व्यक्ती, ते ब्राह्मण असतात. तर यज्ञोपवीत म्हणतात त्याला. तर जे जानवं घालतात, ब्राह्मण असतात, तर त्या ब्राह्मणांना जेवू घालायचं. म्हणजे आपल्याला शतकोटीचं पुण्य, ब्राह्मणांचं महत्त्व दिलेलं आहे. ब्राह्मणांची कर्म दिलेली आहेत. ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये 36 कोटी, जसं गायीच्या 36 पोटामध्ये 36 कोटी देवांचं वास्तव्य आहे. तसंच ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये 36 कोटीचं वास्तव्य असतं. तुम्ही एका ब्राह्मणाच्या जर कानाला स्पर्श केला, गुरुचरित्रात ही सगळी माहिती आहे. ब्राह्मणाचं कर्तव्य दिलेलं आहे, ब्राह्मणाचं कर्मधर्म दिलेला आहे, ब्राह्मणाने कसं वागावं सगळं दिलेलं आहे. एक अध्याय पूर्ण ब्राह्मणावर आहे. ब्राह्मणाच्या उजव्या कानाला जर तुम्ही हात लावला, स्पर्श केला, तर तुम्हाला 36 कोटी देवांचं दर्शन केल्याचं पुण्य मिळतं. स्वतः महादेवाने सांगितलेलं आहे, की माझ्यापुढे जो कोण असेल, मला नमस्कार करण्याऐवजी ब्राह्मणांचा तुम्ही नमस्कार केला, ब्राह्मणाचे जर पाय धुतले, तर माझ्या पुढचा जो आहे तो ब्राह्मणच आहे. माझ्यापुढे जो आहे तो ब्राह्मणच आहे. त्यामुळे ब्राह्मणाला पूजा, ब्राह्मणाचं दान करा ब्राह्मणाला. आणि जर तुम्हाला शक्य नसेल, ब्राह्मण मिळत नसेल, तर काय करावं? त्या गोष्टीत काय करावं? अशा गोष्टीला काय करावं? एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या मठामध्ये, मंदिरामध्ये जर पुजारी असतील, ते बघायचे ब्राह्मण आहेत का? जानवं घातलं आहे का? बरेच असे आहेत पुजारी, की ते ब्राह्मण नसतात पण पूजा करतात. असे सुद्धा आहेत. वेद पठण करतात, पण ते ब्राह्मण नसतात. असे बरेच आहेत. दुसरी गोष्ट, ब्राह्मण कसं ओळखावं, की बाबा जानवं घातलेलं आहे. जानवं घातलेलं तुम्हाला लगेच कळून जातं. यज्ञोपवीत असलं की कळून जातं, की हे ब्राह्मण आहेत. तिसरी गोष्ट, त्यांना दान केलेलं चालतं. जर तुम्हाला जमत नसेल स्वयंपाक करणं, त्या दिवशीचं उद्यापन करणं, महाराजांना विनंती करायची. त्या 2 व्यक्तींचं, जे ब्राह्मण 2 व्यक्ती जेवतील, सवाष्ण आणि ब्राह्मण, अशा 2 व्यक्तींचं जेवण बाजूला काढून ठेवायचं. मग तुम्हाला डाळ असेल, तांदूळ असेल, गहू असतील, जे काही अन्नधान्य 2 माणसांना लागतं, तेवढं धान्य काढून ठेवायचं बाजूला आणि ते धान्य उद्यापना दिवशी त्यांना देऊ करायचं. आता हे दान कसं करायचं? संकल्पयुक्त दान करायचं. दान करायचं म्हणजे घेऊन जायचं आणि डायरेक्ट द्यायचं, असं करायचं नाही. करताना संकल्प सोडायचा. पळीभांडं घ्यायचं, पाणी घ्यायचं, ताम्हण घ्यायचं, एक फूल, गंधाक्षता घ्यायच्या, हातात फूल घ्यायचं. त्याच्या आधी पहिले आचमन करायचं. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, ओम गोविंदाय नमः, एकदा आचमन करायचं. पहिले ओम केशवाय नमः पिऊन घ्यायचं पाणी. ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः, गोविंदाय नमः सोडून द्यायचं. सेम कृती दुसऱ्यांदा करायची. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, नारायण नमः, ओम गोविंदाय नमः. आणि ही दोनदा झाली, की मग गंधाक्षता फूल घ्यायचं. हातामध्ये वर पाणी घ्यायचं आणि महाराजांना विनंती करायची. स्वतःचं नाव बोलायचं, गाव बोलायचं, गोत्र सांगायचं. गोत्र माहीत नसेल तुम्हाला तर काश्यप गोत्र म्हणा. संकल्प हा सगळीकडे सेमच आहे. मी बऱ्याच वेळेला संकल्प आपण सांगितलेला आहे. संकल्प करताना आपलं गोत्र गोत्र माहीत नसेल तुम्हाला तर काश्यप गोत्राचा उच्चार केला तरी चालेल. काश्यप हे गोत्र आहे. त्या गोत्राचा उच्चार जरी केला तरी चालेल. अ, उच्चारायचं. गोत्र उच्चारल्यानंतर महाराजांना सांगायचं, की असं-असं आज उद्यापन आहे. आम्हाला सवाष्ण ब्राह्मण काही जेवायला घालता येत नाहीत. तर आम्ही या दिवशी गुरुचरित्र पारायण 7 दिवस केलेलं आहे. जे काही तुम्ही घरी केलेलं असेल, केंद्रात केलेलं असेल, ते तिथे सांगायचं, की बाबा महाराजांसमोर बसून सांगायचं, संकल्प सोडायचा, की मी हा संकल्प करत आहे किंवा करते आहे. 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. तर मला सवाष्ण ब्राह्मण काही ब्राह्मणाला जेवता घालता येत नाहीये.
तुम्ही 2 व्यक्तींचं ब्राह्मण जेवतील एवढं अन्नधान्य हे त्यांना दान करीत आहे. तर माझ्याकडनं ही दान करायची सेवा तुम्ही करून घ्यावीत. असं म्हणायचं, तो संकल्प सोडायचा, उदक सोडून द्यायचं, पाणी सोडून द्यायचं. त्याच्यानंतर ते धान्य घ्यायचं, ब्राह्मणाकडे जायचं. ब्राह्मणाला ते दान सत्पात्री दान कधीही केलं पाहिजे. आईला गेल्याला कोणालाही दान द्यायचं आणि तो त्याचं काहीही करू द्या. काही उपयोग नाही मग. तो उद्या काही करेल त्याचं, असं नाही. सत्पात्री दान केलं पाहिजे. त्यांच्याकडे जायचं, त्यांना म्हणायचं, "मी असं-असं गुरुचरित्र केलं आहे किंवा करत होते 7 दिवस, तर त्याचं उद्यापन झालेलं आहे. तर मला काही ब्राह्मण घालणं शक्य नाही जेवायला, तर मी तुम्हाला दान करते." त्यांचे पाय धुवायचे, पाद्यपूजन करायचं. पाण्याने पाय धुवायचे, त्यानंतर हळदी-कुंकू फुल व्हायचे त्यांच्या पायावर. त्यांना नमस्कार करायचा आणि घरी बोलावता आलं त्यांना घरी बोलवा. एक व्यक्ती असला तरी चालेल आणि मग त्यांना ते अन्नधान्य देऊ करायचं. थोडीशी दक्षिणा तुम्हाला जी इच्छित दक्षिणा आहे, तुमच्या ऐच्छिक आहे दक्षिणा. असं काही नाही की तुम्ही ₹500 द्या, ₹1000 द्या, ₹1 दिला तरी चालतंय. असं काही नाहीये. महाराज काही तुम्हाला असं म्हणत नाहीये. पण तुमच्या इच्छित ह्याच्यानुसार तुम्ही ऐच्छिक ह्याच्यानुसार तुम्ही दक्षिणा देऊ शकता. ती दक्षिणा आणि धान्य हे त्या ब्राह्मणाला दान करायचं, नमस्कार करायचा आणि ब्राह्मणाला विनंती करायची, की असेच माझ्या पाठीशी सतत उभे राहा. कारण ते तुमच्यासाठी दत्त महाराज आहेत त्यावेळेला. दत्त महाराज आहेत. तर त्यांना दान करायचं, महाराजांना प्रार्थना करायची, की ही सेवा अविरतपणे माझ्याकडनं करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही ते दान करू शकता. जर सवाष्ण ब्राह्मण तुम्हाला जेवायला घालता आली नाही तर. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. तर आजचं मार्गदर्शन हेच होतं, की जमत नसेल कोणाला ब्राह्मण आणि सवाष्ण जेवायला घालणं, स्वयंपाक जमत नसेल, दुसऱ्याकडनं स्वयंपाक करून घ्यायचा नाही, बाहेरनं स्वयंपाक करायचा नाही, जमत नसेल तर. म्हणजे असं जमत नसेल तर मग बाहेरनं स्वयंपाक करून घ्या. हे माझं म्हणणं नाहीये. उद्या तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ उलटा घ्याल, दादा म्हणले असं. मी असं काहीच म्हणत नाहीये. बाहेरनं कधीही स्वयंपाक करायचा नाही, परान्न घ्यायचं नाही, परान्न चालत नाही त्या काळामध्ये. तुम्हाला जमत नसेल तर फक्त ते अन्नधान्य घेऊन ब्राह्मणाला दान करा. ही गोष्ट फक्त सकाळीच करायची, संध्याकाळी करायची नाही. तिन्ही सांजेला अजिबात चालत नाही. सकाळी जाऊन ब्राह्मणाला तेवढं दान करायचं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः